नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशीला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज आपला क्लासचा हा 9वा दिवस आहे। तर आपण जे अंगावरतीहून माप घेऊन आणि त्याच्यानुसार आपण गळ्यानुसार कटिंग करत आहोत। तर त्याच्यामध्ये शोल्डर कशा पद्धतीने मायनस करायचं प्लस करायचं गळ्यानुसार आपण शिकतोय आणि त्याचे आपण ब्लाउजचे टीचिंग सुद्धा बघितलेले आहेत। तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे समजत असतील, काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता। तर आपल्याला ब्लाउजवरनं माप घेऊन ते याच्यामध्ये ॲड करायचं नाही, तर आपण अंगावरतीहून माप घेतल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे। त्याच्यामुळे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये आज आपला क्लासचा 9वा दिवस आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, 6, 7 आणि 8चा गळा असेल तर अशा वेळेस आपल्याला कशा पद्धतीने अंगावरतीहून माप घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचं की मायनस करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्हाला त्याच्यासाठी पूर्ण बघावं लागेल, म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी जे फॉर्म्युला सहित शिकवणार आहे, शोल्डरमध्ये किती इंच तुम्हाला मायनस करायचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला प्लस किती इंच छातीमध्ये करायचं आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करायचं ते डिटेलमध्ये बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता एंडिंगपर्यंत बघावं लागेल। तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही इथे बघू शकता, आता इथे आपण बघितलं आपण जवळजवळ आपले 8 क्लास झाले त्याच्यामध्ये। तर आपला हा 9वा क्लास आहे। तर इथे तुम्ही बघू शकता आपण 9-10चा गळा घेतला होता। तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने फॉर्म्युला वापरून आपल्या 5 इंचाचं शोल्डर आलं होतं, तर 5 इंचावरती आपण कटिंग केलं होतं आणि मागचा पुढचा भाग हा सेम कट केला होता। ओके, तसं आपण डीप गळ्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता, डीप गळ्यामध्ये आपण मागचा शोल्डरचा हा मायनस करून आपल्या अशा पद्धतीने मागच्या भागाचे कटिंग केलं होतं आणि पुढच्या भागाचं सुद्धा आपण इथे मायनस पद्धतीने कट केलं होतं। तर शोल्डर आपण पुढचा 5 इंच घेतला होता। तर अशा पद्धतीने डीप गळ्यामध्ये आपण मागचा आणि पुढचा दोन्ही आपण शोल्डरचं मायनस करून आपण कटिंग केलं होतं, परंतु जी शोल्डर पट्टी होती ती आपण मागच्या आणि पुढच्या भागाची सेम घेतली होती। तुम्ही जर नवीन असाल किंवा तुम्ही अधूनमधून हे आजचा व्हिडिओ बघत असतील, आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर तुम्ही ते सिरीज प्रमाणे बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर अशा पद्धतीने आणि आज आपण बघणार आहोत इथे आपलं 6, 7 आणि 8 गळा असेल तर अंगावरतीहून माप घेतल्यानंतर तर अशा वेळेस आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचे, काय मायनस करायचंय, प्लस काय करायचंय, तर ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचंय। ओके, तर आता हे मी दोन्ही हे आपले ठेवून देते, म्हणजे जे आपलं झालेलं आहे ते। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने याच्यानुसारच आपण कटिंग करणार आहोत। तर जे आपलं मेजरमेंट होतं ना तेच आपल्याला वापरायचं आहे अंगावरतीहून माप घेऊन। आता तुमचं जे माप असेल तेच, फक्त आपलं काय आहे गळ्यानुसार कशा पद्धतीने अंगावरतीहून माप घेतल्यानंतर आपल्याला किती लुजिंग द्यायची, मायनस कशा पद्धतीने करायचंय गळ्यानुसार ते आपण बघतोय। आणि तुम्हाला ब्लाऊज सुद्धा शिवून मी वेअर करून दाखवला होता, त्याच्यामुळे तुम्हाला समजलं असेल। आता इथे आपल्याला काय करायचंय, तुम्ही इथे बघू शकता, आता पूर्ण उंची आपल्याला घ्यायची 14 आपली पूर्ण उंची होती, बरोबर। इथं उंची पण कमी जास्त असू शकतं, कस्टमरच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचंय। तर इथे 15 इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे। सेम आपण ज्या पद्धतीने सर्व क्लासेसमध्ये जसं कटिंग केलं होतं सेम त्याच पद्धतीने इथे आपण ड्राफ्टिंग करून घेणार आहोत। आता इथे आपल्याला अशा पद्धतीने शोल्डर किती घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता। आता मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा हे समजावून सांगते, ज्यावेळेस आपलं 6, 7, 8चा गळा असेल त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला इथे समजावून घ्यायचा आहे। तर छातीचा मेजरमेंट आपला 36 होता। ओके, त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला ज्यावेळेस तुमचा 8चा गळा असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, इथे 8 किंवा 7चा गळा असेल त्यावेळेस तुम्हाला 1 इंच त्याच्यामध्ये प्लस करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी 1 इंच प्लस केल्यानंतर 37 आलं। 37चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा 9.25 इंच आलं। ज्यावेळेस 6चा गळा असेल तर अशा वेळेस तुम्हाला 1.5 इंच प्लस करायचं। ओके, 1.5 इंच प्लस केल्यानंतर तुमचं इथे मेजरमेंट हे थोडंसं जास्त येणार, म्हणजे 37.5 येणार आहे आणि त्याचा आपल्याला तुम्हाला इथे चौथा भाग घ्यायचा आहे। ओके, आता इथे तुम्हाला हा फॉर्म्युला क्लिअर झाला असेल। अंगावरती माप घेतल्यानंतर कशा पद्धतीने हा गळा असेल, अशा पद्धतीने 6, 7, 8चा गळा असेल तर तुम्हाला 1 इंच 1.5 इंच अशा पद्धतीने प्लस करून आणि मग त्याचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर आपल्या इथे 9.25 इंच आहे आणि इथे शोल्डर, आता शोल्डर आपण मायनस म्हणजे कशा पद्धतीने करायचं, तर इथे आपलं शोल्डर 14.5 होतं, त्याचा दुसरा भाग घेतला मी 7.25 इंच। 7.25 इंचामध्ये इथे आपल्याला 2.25 इंच मी कमी करणार आहे, किंवा ज्यावेळेस तुमचं इथे तुम्ही बघू शकता 2.25 इंच केव्हा तुम्हाला कमी करायचं आहे, तर 2.25 इंच तुमचं ज्यावेळेस तुमचं इथे तुम्ही 1.5 इंच सुद्धा मायनस करू शकता। तर इथे मी 5.5 इंच हे आपलं म्हणजे शोल्डर घेतलेलं आहे। ओके, म्हणजे मायनस करून अशा पद्धतीने आपलं हे मेजरमेंट आलेलं आहे। तर ज्यावेळेस तुमचा 6चा गळा असेल ना बॅक साईडचा, तर शोल्डर त्यावेळेस तुम्हाला मायनस करायचं आहे 1.5 इंच
आता इथे 7-8चा गळा असेल तर तुम्हाला 1.25 इंच शोल्डर मधून, निम्म शोल्डर मधून तुम्हाला मायनस करायचं आणि जे शोल्डर येईल ते तुम्हाला इथे ठेवायचंय. तर आता इथे तुमचा क्लिअर झाला असेल. हे फॉर्म्युला तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता आणि याच्यानुसार तुमचं जे शोल्डर असेल 15 असू दे 15.5 असू दे त्याचं निम्म घ्यायचं, निम्म्यामधून तुम्हाला अशा पद्धतीने हे मायनस करायचं. ओके. तर आता इथे आपल्याला काय करायचं, आता इथे आपल्याला शोल्डर घ्यायचंय. आता इथे मी शोल्डर घेणार आहे 5.5 इंच, कारण आपलं मायनस करून इथे शोल्डर आलं होतं 5.5. ऍक्च्युली आपण आता 7.25 इंचावरतीच मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यामधून आपल्याला 1.25 इंच मायनस करायचं. ते हे बघा अशा पद्धतीने 5.5 इंच परफेक्ट आलेलं आहे. त्याच्यानंतर इथून पण आपल्याला 5.5 इंचावरतीच एक मार्किंग करून घ्यायचंय. ओके. त्याच्यानंतर इथे काय करायचंय आपल्याला, अशा पद्धतीने 5.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे आणि इथे आपल्याला लाईन ड्रॉ करायची आहे. मागचा पुढचा भाग आपण सेम काढणार आहोत. मागचा पुढच्या भागाचा मायनस प्लस आता इथे आपल्याला काही करायचं नाही. जे एकच आपण मायनस पद्धतीने बघितलं तेच आपलं इथे शोल्डर असणार आहे. ओके. आता इथे आपल्याला काय करायचं, हे अर्धा इंच आपण क्रॉस देतो ना ते रेग्युलर प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला हे द्यायचे, फक्त बोटनेक मध्ये आणि कॉलर मध्ये नसते हे. ओके. आता आपला चौथा भाग किती आला आहे, आपला 37चा चौथा भाग, कारण आपण बॅक साईडचा गळा हा 7 किंवा 8चा घेणार आहोत. तर त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केलेलं आहे. तर आता इथे 1 इंच प्लस केल्यानंतर 37चा चौथा भाग आपल्याला इथे 9.25 इंच घ्यायचंय. हे बघा मी इथे 9.25 इंचावरती मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ऍड करायचंय. आता आपल्याला कमरेचं मेजरमेंट घ्यायचंय. आता इथे कमरेचं मेजरमेंट आपलं इथे 7.25 इंच होतं चौथा भाग. त्याच्यानंतर आपल्याला 1 इंच टक्स, इथे पूर्ण 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 1.5 इंचाची मार्जिन ऍड करायची आपल्याला आणि इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची या पद्धतीने. लाईन ड्रॉ केल्यानंतर आता इथे आपण आर्महोलचं मेजरमेंट म्हणजे शेप आपल्याला देऊन घ्यायचं. ते 1 इंच आणि 1.25 इंचावरती इथे मार्किंग करायचंय आणि आता इथे आपण आर्महोलचा शेप देऊन घेणार आहोत. सो तुम्ही अशा पद्धतीने फ्रेंच कर्वचा पण वापर करू शकता. इथे कमी जास्त झालं तर कशा पद्धतीने कमी जास्त करायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने तुम्हाला पण करायचंय. इथून थोडंसं हलकंसं आपल्याला अशा पद्धतीने अर्धा इंच खाली यायचंय. आता इथून आपण आर्महोल राऊंड आपला किती होता ते पण आपल्याला म्हणजे बघायचं आहे. तर आर्महोल राऊंड आपला इथे होता 16 इंच, तर त्याचा आपल्याला 8 इंच यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला टेप पकडायचं आहे आणि आपलं परफेक्ट हे 8 इंच येते की नाही ते आपल्याला इथे बघायचं आहे. हे बघा इथून आपण टेप अशा पद्धतीने पकडायचंय. जितकं मार्जिन आपण शिलाईमध्ये दाबतो ना तितकं सोडायचंय. तर एक लाईनचं थोडंसं कमी येतंय. तर आपल्याला काय करायचंय, इथे लाईन न सरकवता 1-2 लाईनचं तर मग आपण हा भाग आहे ना थोडासा आतून घेऊया. ओके. अशा पद्धतीने आणि हा सुद्धा भाग थोडासा आतून घेऊया, म्हणजे खोलगट पद्धतीने दिला तर मुंडाचा राऊंड सुद्धा वाढेल. तर इथे आपला आर्महोल राऊंड हा अशा पद्धतीने, हे जे मी नंतरचं मार्किंग केलं त्या पद्धतीने घ्यायचं. एक लाईनचं कमी येत होतं म्हणून आपण तो थोडासा वाढवून घेतला. ओके. तर इथे तुमचं आता हा आर्महोल राऊंड कशा पद्धतीने दिलं ते बघितलं. त्याच्यानंतर आता इथे गळा रुंदी आपल्याला घ्यायची. तर गळा रुंदी इथे तुम्ही आता इथे वाढवू शकता. 2.25 इंचाची इथे गळा रुंदी घेणार आहे आणि 6.5चा किंवा 6.25चा गळा तुम्ही इथे ठेवू शकता. गळ्यामध्ये तुम्ही बदल करू शकता, असं काही नाही. त्याच्यानंतर इथून मी 2.5 आणि 1 लाईन वरती मार्किंग केलं. थोडासा असा गोलवा शेप मध्ये मला फ्रंट बाजूचा गळा आवडतो म्हणून. नंतर आपल्याला अशा पद्धतीने गळ्याचं मार्किंग करायचं आहे आणि नंतर आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे गोल शेप देऊन घ्यायचंय. आता मी शोल्डर उतार वगैरे देणार नाही. डीप गळा नसल्यामुळे आपल्याला शोल्डर उतार द्यायचा नाही. आता इथून आपण योगपट्टीचं मार्किंग करून घेऊया. या पद्धतीने आपण जसं रेग्युलर घेत होतो त्याच पद्धतीने योगपट्टीचं मार्किंग घ्यायचंय. आपलं मेन म्हणजे टॉपिक म्हणजे अंगावरती माप घेतल्यानंतर गळ्यानुसार कशा पद्धतीने मायनस प्लस करायचं ते आपल्याला इथे मेन म्हणजे बघायचं होतं. ओके. आता इथे आपल्याला कटोरी घ्यायची आहे. तर कटोरीचं मेजरमेंट हे आपल्याला माहितीच आहे. 5.5 इंच आपण घेतलं होतं. 5.5 इंचावरती इथे पण मार्किंग करायचंय. प्रत्येक वेळेस आपण फॉर्म्युला लिहित बसणार नाही. आता लाईन मी इथे ड्रॉ करून घेत आहे. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचंय. इथून वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करायचंय. ओके. आणि इथून लाईन आपल्याला अशा पद्धतीने हे ड्रॉ करायचे. ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हलकसं इथे फक्त असं गोलवा शेप द्यायचंय. हे बघा गोलवा शेप दिल्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, आता याचा आपल्याला मध्ये काढायचंय. 5.5 इंचाचा मध्ये घेतल्यानंतर इथे येतं
आणि इथून आपल्याला तुम्ही पाऊण इंच 1 इंच अशा पद्धतीने वरती येऊ शकता, अर्धा इंच. आणि इथे आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा. तर तुम्ही फ्रेंच कर्वच्या साहाय्याने सुद्धा इथे शेप देऊ शकता. आता इथून आपल्याला वरच्या बाजूला या पद्धतीने शेप द्यायचा आहे आणि इथून सुद्धा तुम्ही ही लाईन डायरेक्ट स्ट्रेट न करता थोडासा एकाच लाईनचा असा हा गोलवा शेप देऊन घ्यायचा. ओके, हे झाल्यानंतर आपलं इथे संपूर्ण हे ड्राफ्टिंग झालेलं आहे बघा. तर आता आपण हे लिहून घेऊया. मायनस केल्यानंतर आपण शोल्डर किती घेतलं होतं, तर हा चार्ट आहे ना, त्याचं सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवायचं. 6-7चा गळा असेल त्यावेळेस, तर इथे आपण 8चा गळा घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता शोल्डर घेतलं होतं मी 5.5 इंच. ओके, त्याच्यानंतर ही गळा रुंदी आपण घेतली होती ती 2.25 इंच. बघा, गळा कमी झाला तर गळा रुंदी पण वाढते आणि शोल्डर पण वाढते, हे तुम्हाला इथे समजलं असेल. त्याच्यानंतर कटोरीचं मेजरमेंट आपण इथे घेतलं होतं, ही रुंदी 5.5 इंच घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे आर्महोल राऊंड सुद्धा आपण चेक केलेले आहे. म्हणजे ही जी लाईन आपण 5.5 इंचावरती दिली ती तुम्हाला काय करायचं, 5.25 इंचावरती ही लाईन द्यायची. आपण इथे वाढून घेतलं, परंतु ही 5.25 इंचावरती तुम्ही लाईन दिली ना, तर हा गोलवा आकार अगदी परफेक्ट येणार. तुम्ही असं करा किंवा असं पण केलं तरी सेमच येणार आहे. त्याच्यानंतर आता इथे आपण घेतलं होतं 36 मध्ये आपण प्लस केलं होतं इथे 1 इंच. तर त्याचा हे दोघांची बेरीज 36 प्लस 1 इंच 37 झालं. 37चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा, ते आलं होतं म्हणजे आपलं 9.25 इंच. ओके, तर 9.25 इंच म्हणजे 9 इंच आणि 2 लाईन आपल्याला फक्त घ्यायचंय. ओके, तर इथे मी लिहून देते 9.25 इंच. 9.25 इंच अशा पद्धतीने आपलं हे छातीचं मेजरमेंट आलेलं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर कट समजलं असेल. आता इथे आपल्याला काय करायचंय, कटिंग करून घ्यायचंय. आणि बॅक साईडचा आपण गळा आता हे कट झाल्यानंतर आपण करणार आहोत. आर्महोल राऊंड बघा, तुम्ही बघू शकता इथे आर्महोल राऊंड आपण, तर इथे मी ही लाईन आहे ना, ती पण तुम्हाला 5.25 इंचावरती इथे ड्राफ्टिंग करून दाखवते. म्हणजे तुमचा जो डाऊट आहे, ही लाईन तुम्ही 5.5 इंचावरतीच घेतली असं नको व्हायला. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय करायचंय, ही 5.25 इंचावरती ही वरतीहून ही लाईन आहे ना, ती घेऊन घ्यायची. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे इथून हा शेप आपल्याला अशा पद्धतीने देऊन घ्यायचे. ओके, तर इथे तुमचा डाऊट हे क्लिअर झाला असेल. थोडीशी ही लाईन पण आपण खाली घेऊया. आता इथे आपल्याला कट करून घ्यायचंय. म्हणजे आपलं ही लाईन सुद्धा वाढत जाते. गळा जसा कमी होतो ना, तसं आपली ही लाईन पण वाढते आणि आपलं शोल्डर पण वाढतो आणि गळा रुंदी सुद्धा आपली वाढत जाते. आता इथे आपलं कटिंग झालेलं आहे. इथे शोल्डर उतार वगैरे आपण देणार नाहीयेत. ओके, त्याच्यानंतर आता बॅक साईडचं आहे ना, आपण थोडंसं साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंट बाजूचं सर्व कटिंग करून घेऊया. इथे सर्वात पहिल्यांदा अशा पद्धतीने सरळ कट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर इथला हा जो अर्धा इंचाचा भाग आहे तो कट करायचा आहे. ओके, तो कट केल्यानंतर काय करायचं, इथून हलकस तिरकस ना कटोरीचं सुद्धा आपण लगेचच कट करून घेणार आहोत. फ्रंट बाजूचा गळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे हे बघा, कटोरीचा शेप कट झाल्यानंतर हा भाग सुद्धा इथे हलकसा आपण कट केला, म्हणजे जास्त नको व्हायला अशा पद्धतीने. आणि मुंडाचा सुद्धा आपल्याला जो शेप आहे फ्रंट बाजूचा, तो इथे आपल्याला व्यवस्थित क्लिअर कट इथे कट करून घ्यायचा आहे. बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कट केल्यानंतर आपण कटोरी पण वाढवणार आहोत आणि योक पट्टी पण साईडला ठेवून घेऊया सध्यावर. आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅक साईड घ्यायचं, तर बॅक साईडचं आपल्याला गळ्याची मार्किंग करायची. तर 2.25 इंच गळा रुंदी आपल्याला सेम घ्यायची आहे आणि 8 इंचाचा आपण इथे गळा घेणार आहोत. तुम्ही 7 पण घेऊ शकता, 6 पण घेऊ शकता. इथे तर 8 इंचाचा गळा आहे, तर 8.5 इंचावरती इथे आपण मार्किंग करून घेऊया. रुंदी इथे तुम्हाला 3 इंच घेऊ शकता, 2.25 इंच घेऊ शकता, तुमच्या आवडीप्रमाणे 2.5 इंच सुद्धा ठेवू शकता. त्याच्यानंतर ही लाईन आपल्याला अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आणि नंतर आपल्याला हा शेप द्यायचा आहे. गोलवा शेप दिल्यानंतर हा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. आपल्याला टक्सची मार्किंग करायची. 4.5 इंच आपल्याला इथे टक्स घ्यायचं आहे. टक्सची मार्किंग केल्यानंतर आपण किती इंचाचा टक्स घेतला होता, 1 इंचाचा, दोन्ही बाजूला अर्धा इंच. आणि इथून आपल्याला वरती हे प्रॉपर अर्धा इंच घ्यायचंय. ते 1.25 इंच वगैरे घ्यायची काही आवश्यकता नाहीये. आता इथे आपल्याला हा भाग आहे ना कट करून घ्यायचा आहे अर्धा इंच.
इथे मुंड्याचा सुद्धा आपला व्यवस्थित क्लिअर कट आपलं इथे मार्किंग झालेलं आहे। गळा सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतलेले आहे। हवं असेल तर तुम्ही कट करून घ्या। आता इथे मी कट करत नाहीये। आता इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला योगपट्टी वाढून घ्यायची। तर जे आपलं कटिंग मध्ये पेपर उरलेला होता ना, त्याचाच मी इथे वापर करून आणि कट करून घेणार आहे, कारण एक्स्ट्रा पेपर मग आपल्याला गरज पडत नाही। लाईन एक सरळ ड्रॉ करून घेतली, कारण ते वाकडं तिकडं असतं त्याच्यामुळे। आणि अशा पद्धतीने ठेवायचंय आपल्याला। खालच्या बाजूला आपण जसेच्या तसं आधी आपल्याला ड्रॉ करून घ्यायची ही लाईन। ड्रॉ केल्यानंतर आपल्याला ही योगपट्टी, आता बेसिक योगपट्टी ती आपल्याला साईडला ठेवून घ्यायची आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंचाने वाढून घ्यायचंय। तर अर्धा इंच ह्या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय आपल्याला। मार्किंग केल्यानंतर ही लाईन आपल्याला सरळ ड्रॉ करायची आणि कटिंग करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने योगपट्टी वाढून झालेली आहे। आता आपल्याला काय करायचे, आपली जी कटोरी आहे ती वाढून घ्यायची। तर कटोरी सेम आपण 1.5 इंचानीच वाढवणार आहोत। ओके, 36 साईज मध्ये आपल्याला काही बदल करायचा नाहीये। जो कटोरीचा वाढवण्याचा फॉर्म्युला आहे त्याच्यानुसारच वाढवायचा आहे। 1.5 इंचावरती इथे मार्किंग केल्यानंतर आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे। आणि इथून आपल्याला जशीच्या तशी जी मूळ कटोरी असते, म्हणजे याला आपण मूळ कटोरी म्हणतो किंवा बेसिक कटोरी म्हणतो, ती जशीच्या तशी आपल्याला इथे ड्राफ्ट करून घ्यायची आहे। ड्राफ्टिंग केल्यानंतर आपल्याला ती नंतर वाढून घ्यायची आहे। बघा, सेंटर पण आपण लगेचच मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, अर्धा इंच 3 लाईन, इथे मी शक्यतो 3 लाईन घेते, कारण मला 3च लाईनचा कपडा शिलाईमध्ये दाबते म्हणून। तर अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचंय आणि इथे 4 इंचानी एक लाईन आलेले आहे। तर अशा पद्धतीने 4 इंचानी एक लाईन वरती आपण इथे मार्किंग करून घ्यायची आपल्याला। सरळ लाईन इथे पण आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे आणि मग इथून जोडून द्यायची। दुसऱ्या बाजूला पण सेम तीच प्रोसेसने आपल्याला 1.5 इंचाने वाढवायचं आहे। आणि इथे पण आपण अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचंय। खालच्या बाजूला 1.5 इंचाने इथे आपल्याला वाढवायचं आहे। तुम्ही हे फॉर्म्युला कोणत्या पण मापासाठी वापरू शकता। बघा, अशा पद्धतीने आपलं ड्राफ्टिंग झालेलं आहे। वाढवून झालेली आपली कटोरी, तर ती आता आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपली ही कटोरी पण वाढून झालेली। बॅक साईडचं आपल्या इथे कटिंग पण झालेलं आहे। तर बॅक आणि फ्रंट सेम पद्धतीने आपण इथे कटिंग केलेले आहे। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल। काही शंका असेल तर परत तुम्ही विचारू शकता। ओके, ही आपली आहे वाढीव कटोरी। 5.5 इंचाची आपली इथे कटोरी आहे। ऍक्च्युली टकची पण मार्किंग करून घेऊया। टकची मार्किंग आपली इथे राहून गेलेली आहे। तर हलकसं अशा पद्धतीने तिरकस गेलं ना तर घाबरण्यासारखं काहीच नाही। असं हे थोडंसं होत राहतं एकाच लाईनचं, जास्त होत नाही। हे बघा, तर ते आपल्याला व्यवस्थित फोल्ड केल्यानंतर ना ते कटिंग करून घ्यायचंय। आपली इथे शिलाई मार्जिन सोडून आपल्याला इथे अशा पद्धतीने मार्किंग करायचंय। आणि जी गळा रुंदी आली ती आपल्याला तिथे व्यवस्थित आणि 2.5 इंच 2.5 इंच तुम्ही इथे घेऊ शकता। टकची उंची मी इथे मार्किंग केलं 2.5 इंचावरती, 2.5 इंच पण घेऊ शकता। हे बघा, आणि इथे आपल्याला ही टकची इकडची पण मार्किंग झालेली आहे। आता आपली ही लाईन थोडीशी हलकीशी एक लाईनची अशा पद्धतीने सरकलेली आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग झालेलं आहे। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये समजलं असेल। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।